कंधारच्या अतिशय पावन आणि पवित्र भूमीमध्ये आज माझ्यासारख्या चळवळीतल्या कार्यकर्त्याचा सत्कार सन्मान होतो आहे, ही माझ्यासाठी अत्यंत भाग्याची गोष्ट आहे। या सत्कार सोहळ्याच्या आणि शेतकरी मेळाव्याच्या निमित्तानं या विचार मंचावर उपस्थित असलेले क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या युवा आघाडीचे महाराष्ट्राचे अध्यक्ष, आपल्या सोनखेड गावचे भूमिपुत्र मान्य लक्ष्मणभाऊ मोरे, त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या प्रश्नावर हिंगोली जिल्ह्यामध्ये ज्यांनी अतिशय चांगलं काम चळवळीच्या माध्यमातून उभं केलं, असे क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे मराठवाड्याचे अध्यक्ष गजाननभाऊ कावरखे, आंदोलन कसं करावं, सरकारला कसं नमवावं आणि कल्पक आंदोलन कसं असावं, हे ज्याच्या डोक्यातून सातत्याने येतं, असे क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे हिंगोली जिल्ह्याचे अध्यक्ष नामदेवराव पतंगे, क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे नांदेड जिल्ह्याचे अध्यक्ष प्राध्यापक बाळासाहेब जाधव सर, मला माहीतच नव्हतं इतके दिवस सरांचा काय व्यवसाय आहे। मला नंतर कळलं की 2000 विद्यार्थ्यांना ते शिकवतात, विद्यार्थ्यांना घडवण्याचं काम ते करतात, त्यांचं फार मोठा क्लास आहे। दुसरे, विद्यार्थ्यांच्या मनामध्ये अत्यंत लोकप्रिय असलेले आणि विद्यार्थ्यांना घडवण्याचं काम ज्यांनी सातत्यानं अनेक वर्षापासून केलं, असे गोमासे सर, परभणी जिल्ह्याचे क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष माननीय भगवानरावजी शिंदे, वसमतून आलेले आमचे बर्वे साहेब, त्यांची सगळे सहकारी, महिला आघाडीच्या मराठवाड्याच्या नवनियुक्त अध्यक्ष हिमायतनगरच्या सुपुत्री माननीय पूजाताई चव्हाण, त्याचबरोबर युवा आघाडीचे नांदेड जिल्ह्याचे अध्यक्ष अंगद पाटील मडगीकर, जिल्ह्याचे संघटक कल्याणजी कस्तुरे, जिल्ह्याचे उपाध्यक्ष शहाजी पाटील शिंदे, कंधारचे तालुकाध्यक्ष बालाजी पाटील कदम, लोह्याचे तालुकाध्यक्ष पांडुरंग पाटील पवार चितळीकर, नांदेड दक्षिणचे तालुकाध्यक्ष ओम पाटील वरळे, जिल्ह्याचे कार्याध्यक्ष कैलास पाटील पवने, सोनखेडचे सरकार प्रमुख ज्ञानेश्वर पाटील लिंबटकर आणि सर्व क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी, छावाचे पदाधिकारी आणि जमलेल्या पत्रकार भावांनो, त्याचबरोबर आमचे सगळे तरुण मित्र, शेतकरी भावांनो आणि माय मावल्यांनो, उशीर झालेला आहे भरपूर, तुम्ही बसून घ्या ना, सगळे बसून घ्या, सगळेजण आता वर बसा, खुर्चीवर बसा, शहाजी भाऊ, बाळाजीराव वर बसा, उशीर झालेला आहे, भूक पण लागलेली आहे आणि इतका सुंदर स्वयंपाक खाली होतोय, त्याचा वास वरपर्यंत येतो आहे। मी मध्ये वॉशरूमला गेलो तेव्हा असं वाटलं की खाऊन वर यावं, म्हणजे अतिशय चांगलं नियोजन आमचे या भागातले नेते शहाजी पाटील शिंदे, बालाजी पाटील कदम आणि त्यांच्या सगळ्या टीमनी केलं। त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा। या तालुक्यात येण्याचा तसा माझा सत्काराच्या निमित्तानं पहिलाच प्रसंग आहे, तर तुम्ही सत्कार का ठेवला, तर मला असं वाटलं की बा आमचे मते साहेब पण आलेले आहेत, आमचं चैतन्यच ना कळमनूर येऊन आलेला आहे, सगळ्या पदाधिकाऱ्यांचं स्वागत करतो, नाव हुकला असेल तर जरा सांभाळून घ्या। तुम्ही सत्कार का ठेवला, मला वाटलं आम्ही कर्जमाफी मिळवून देण्यासाठी, कर्जमुक्ती मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले म्हणून तुम्ही सत्कार ठेवला, असं मला वाटलं होतं।
पण सगळ्या शेतकऱ्यांना भेटल्यावर माझ्या लक्षात आलं की तू 2019चे जे रेग्युलर कर्जमाफीत होते ते मुख्यमंत्र्यांना आंदोलन करून घ्यायला लावले, हे चांगलं केलं. पण रेग्युलर कर्ज भरणाऱ्यासाठी पुन्हा एकदा उपोषणाला बैस म्हणून हा सत्कार आहे. मला माहीत आहे रेग्युलर कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष आहे. ITR वाले शेतकरी आहेत. पण तुम्ही जो काय माझा सत्कार ठेवला, माझ्या सहकाऱ्यांचा सत्कार ठेवला, या तुमच्या सत्कारामुळं, या तुमच्या सन्मानामुळं निश्चितच मला आणि माझ्या सगळ्या सहकाऱ्यांना लढायला दातीचं बळ मिळणार आहे. या समोर या सगळे शेतकरी जे आता मागून आले ते तुम्ही मागे नका पाहू. गौतमी पाटील आले असते तर इथं तरफडले असते, सगळे इथं आले असते, इथं घुसले असते वर स्टेजवर. मला तर कधी कधी काय वाटतं की गौतमी पाटील सोबतच आपले शेतकरी मेळावे लावा, म्हणजे लोक येतील. बरोबर आहे की नाही? तुमचा काय प्रॉब्लेम आहे? देरे हरी पलंगावर आहे. तुम्हाला वाटतं रविकांत तुपकर उपोषणाला बसला, याचा जीव जायची वेळ आली की बरोबर कर्जमाफी होणार आहे, आपण घरात बसायचं, आपण रस्त्यावर यायचं नाही. तुम्हाला माहिती आहे, इमानदारीनं सांगतो, तुम्ही सगळे शेतकरी जर रस्त्यावर आले असते ना आंदोलनाच्या काळामध्ये, तर सगळे प्रॉब्लेम आपले कर्जमाफीचे सॉल्व्ह झाले असते. बरोबर आहे की? पण तुम्ही काय करता? तुम्ही घरात बसता आणि टीव्हीवर पाहता की रविकांत तुपकरचा जीव कधी जातो. आता विद्यार्थ्यांनी दिल्लीमध्ये आंदोलन केलं, नीटचा पेपर फुटला म्हणून सगळे विद्यार्थी रस्त्यावर आले. महिनाभर ते आंदोलन चाललं, लाट्या काट्या खाल्ल्या, पण आमचे तरुण पोरी विद्यार्थी मागे हटले नाही. आणि मी म्हणणाऱ्या केंद्र सरकारला झुकावं लागलं आणि धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा घ्यावा लागला. आपल्या पोरांकडून आपल्यावर शिकायची वेळ आलेली आहे, लक्षात ठेवा. विद्यार्थ्यांच्या आंदोलनातून आपल्याला शिकायची वेळ आली आहे. म्हणजे बापाला आता पोराकडून शिकायची वेळ आली आहे की आंदोलन कसं करावं. तुमच्या कधी लक्षात येईल तुम्ही एकत्र आलं पाहिजे म्हणून? एकट्या बाळासाहेबांनी, एकट्या शहाजी पाटलांनी पुढाकार घेऊन हा प्रश्न सुटणार नाही. याच्यासाठी गावागावातला शेतकरी पेटला पाहिजे, गावागावातला शेतकरी रस्त्यावर आला पाहिजे. तुमचं काय, साप निघून गेल्यावर काठ्या मारायची तुम्हाला सवय आहे. आता मी उपोषणाला बसलो तेव्हा तुम्ही रस्त्यावर उतरले नाही आणि आता मला विचारतात रेग्युलर कर्ज भरणाऱ्यांचं काय झालं. ते माझ्या हातात आहे का? मी मुख्यमंत्री आहे का महाराष्ट्राचा? मी GR काढतो का? माझं आणि व्यासपीठावर बसलेल्या मंडळीचं काम लढणं आहे, भांडणं आहे, संघर्ष करणं आहे. संडासात लोक फेसबुकवर कमेंट करतात आम्ही रेग्युलर कर्ज भरून चूक केली का? मग मी आंदोलनाला बसलो तेव्हा तुम्ही रस्त्यावर का नाही उतरले? उतरायला पाहिजे होतं की नाही? शेतकरी जोपर्यंत एकजूट होत नाही तोपर्यंत आपले प्रश्न सुटत नाही. ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. बरोबर आहे का? देरे हरी पलंगावरी होणार नाही. मी तर कधी कधी त्रागून असं म्हणतो, तुम्ही सोयाबीन पेरता का इकडं? किती भाव घेतला यावर्षी? मागच्या वर्षी 4,000 घेतला. मी तर म्हणतो मायची शपथ तुम्हाला 2,000 भेटा यावर्षी. तरी तुम्ही काय म्हणसान? ठेविले अनंत पैसेची राहावे, कुणी बी यावे ठोकून जावे, आमचं काही म्हणणं नाही. तुम्ही एक शब्दही बोलणार नाही. संडासात बसून कमेंट हाणणार फेसबुकला, पण रस्त्यावर उतरणार नाही, येणार नाही. पश्चिम महाराष्ट्रातला ऊस उत्पादक शेतकरी संघटित आहे म्हणून त्यांनी 400 रुपयाच्या ऊसाच्या टनाचा भाव 3,500पर्यंत नेला. कारण दरवर्षी तो त्या भागातला शेतकरी रस्त्यावर उतरतो, कारखानदारांशी संघर्ष करतो, लाटाकाटा खातो, रक्त सांडतो, जेलमध्ये जातो, पोलीस केसेस घेतो, म्हणून त्यांच्या ऊसाला भाव आहे. साखर कारखाने तुमच्या भागात असतील ना? आहे का नाही आहे? तुम्हाला माझी मराठी कळत नाही? आहे का नाही आहे? मग तुमच्या ऊसाला भाव किती आहे? 2,500. मग तुमच्या ऊसातनं काय कोल्हापूरच्या ऊसातनं साखर निघतील, तुमच्या ऊसातनं काय एंडोसल्फान बाहेर येत आहे का? अरे तुम्ही भांडत नाही, तुम्ही सगळ्या या प्रस्थापित नेत्यांच्या मागे पुढे फिरता, म्हणून तुमच्यावर ही वेळ आलेली आहे.
तुमचे नेते दर पंचवार्षिकला पक्ष बदलतात. MIM वंचित सोडून सगळे पक्ष झाले की नाही झाले? तरी तुम्हाला वाटतं माणूस लय मोठा आहे, लय मोठा माणूस आहे. कशाचा मोठा आहे? मी तुम्हाला सांगतो, या विधानसभा मतदारसंघामध्ये या प्रस्थापित नेत्यांना धूळ चारायला एक फाटका माणूस आपल्यातला उभा करू विधानसभेला. कसं धूळ चारता येत नाही मी बघतो. तर तुम्ही पायच धरा ना, पायच धरत नाही तुम्ही. तुम्हाला वाटतं गडी लय मोठा आहे, खातोय का तो? दर पंचवार्षिकला पक्ष बदलणार आणि तुमच्या समोर नैतिकतेच्या गप्पा मारणार. का कर्जमाफीच्या प्रश्नावर तिथं आवाज उठवत नाही? का पीक विम्याच्या प्रश्नावर सभागृहामध्ये बोलत नाही? त्याचं कारण असं आहे की तुम्ही त्यांना जा विचारत नाही. लक्षात ठेवा. माझ्या जिल्ह्यामध्ये मी जेव्हा पीक विम्याच्या प्रश्नावर आंदोलन करतो तेव्हा आमच्या धाका नका होईना आमचे लोक, आमचे आमदार वगैरे तिथं बोलण्याचा प्रयत्न करतात. आमच्या धाकाने त्यांना वाटतं हा मुद्दा आमच्याकडून सुटल्यावर शेतकरी आमच्या अंगावर येतील म्हणून ते बोलायचा प्रयत्न करतात. हा चळवळीचा धाक आहे. एक काळ असा होता, ए बाबा काय अडचण आहे, आता आमचं ऐकायचं तर तुम्ही गप्पा मारायला लागले तिकडं. हाच प्रॉब्लेम आहे तुमचा. हा नांदेड जिल्हा एकेकाळी शेतकरी चळवळीचा बालेकिल्ला होता. एक आमदार या नांदेड जिल्ह्याने शेतकरी संघटनेचे दिलेले आहेत, शंकरांना. बरोबर आहे ना? चळवळीची पार्श्वभूमी असलेला हा जिल्हा. लढणारी माणसं आहात तुम्ही, भांडणारी माणसं आहात तुम्ही, अन्यायाच्या विरोधामध्ये बंड करणारी माणसं आहात तुम्ही नांदेड जिल्ह्यातली. पण काय झालंय, निखाऱ्यावर थोडी राख साचलीये, त्या राखेवर फुंकर मारायला रविकांत तुपकर तुमच्या जिल्ह्यात आलाय की तुम्ही पेटा, तुम्ही लढा. एकदा काय झालं, एका वाघीणची डिलिव्हरी झाली, वाघीण जणली. तुमच्याकडे काय म्हणते डिलिव्हरीला? काय म्हणते? बाळातीन झाली वाघीण. मग तिला जे काही पिल्ले झाले त्याच्यातलं एक पिल्लू वाघिणीचं चुकून रस्ता भुलला आणि बकरीच्या कळपात गेला. बकरीच्या कळपात गेल्यावर त्याला सवय लागली बकऱ्याची, ते म्याम्या करायचं. एक दिवस वाघिणीनं शिकार केली, त्याच वाघिणीचंच बच्चू त्याच्या तोंडात आलं. वाघिणीनं त्याला सांगितलं, अरे तू तो मेरा बछड़ा है, तू इधर म्याम्या क्या कर रहा है, तू एकदा डरकाळी फोड, सगळ्या बकऱ्या पळून जातील. त्या पिल्लानं, बछड्यानं डरकाळी फोडली, सगळ्या बकऱ्या पळून गेल्या, कारण त्याला माहीतच नव्हतं ते वाघ आहे म्हणून. तसं तुमचं झालंय. तुम्ही वाघाचे बच्चे आहात, तुम्ही वाघाचे बछडे आहात, किंबहुना तुम्ही वाघ आहात, पण तुम्ही या शेळपट पुढाऱ्याच्या नांदी लागू लागू तुम्ही म्याम्या करायला लागलेले आहात. तुम्ही एकदा डरकाळी फोडा. मी तुम्हाला दाव्याने सांगतो, तुमच्या जिल्ह्यातला प्रत्येक नेता कर्जमाफीच्या प्रश्नावर तुम्हाला सभागृहात भांडताना दिसत. का? तुमचा धाक राहिला नाही, तुम्ही बोलत नाही. गावात आल्यावर तुम्ही पायातलं पायतान काढून पुढाऱ्याला विचारला पाहिजे की का तू तिथं बोलत नाही. तुम्ही ते सोडून पुढाऱ्याचे वाढदिवस घालता. आता मी आलो नांदेडपासनं, त्या प्रतापराव चिखलीकरांचे वाढदिवस आज आहे का? काल झाला. अहो जागोजागी पोस्टर आहेत आणि खाली आपल्या लोकांचे फोटो आहेत. वर साहेबाचा फोटो, खाली 12 चमचे, आडव्या दांडीचा, उभ्या दांडीचा, बारकी पळी, बारका चमचा. साहेब तुम्ही 100 वर्ष नाही, 150 वर्ष जागा, 150 वर्ष बापाचं वाटोळं तुम्हीच केलं. आमचं तुमच्याच हाताने झालं पाहिजे, दुसऱ्याचा हात लागला नाही पाहिजे. अरे ज्यांनी त्याच्या बॅनरवर फोटो टाकले त्यांनी कधी मायचा वाढदिवस केला का? त्यांनी कधी बापाचा वाढदिवस घातला का? नाही घातला. तुमच्या डोक्यात मायचा आणि बापाचा वाढदिवस नाही, ज्यांना आपला कार्यक्रम हाणलाय त्याचा वाढदिवस घालायला आपली औलाद पुढे असते. हे चित्र बदलावं लागेल. हा महाराष्ट्र छत्रपतींचा आहे, हा साधू संतांचा महाराष्ट्र आहे, हा लढणारा महाराष्ट्र, अन्याय सहन न करणारा महाराष्ट्र आहे.
आज गाव वडातला शेतकरी आत्महत्येच्या उंबरठ्यावर असताना शेतकऱ्यांची पोरं काय करतायत हा तुम्हाला माझा प्रश्न आहे. तुम्ही जर शहीद भगतसिंगाच्या काळात असते, आज क्रांतिसिंह नाना पाटलाची जयंती आहे. क्रांतिसिंह नाना पाटलांनी पत्री सरकार स्थापन करून इंग्रजांच्या विरोधामध्ये प्रति सरकार उभं केलं होतं. लक्षात ठेवा, क्रांतिसिंह नाना पाटला. आज त्यांच्या जयंतीच्या पर्वावर आपला कार्यक्रम होतोय. भावांनो, क्रांतिसिंह नाना पाटलाचा आदर्श डोळ्यासमोर ठेवा. क्रांतिसिंह नाना पाटील इंग्रजाला मॅनेज झाले असते तर त्यांना वाटेल ते मिळू शकलं असतं. पण क्रांतिसिंह नाना पाटलांनी या महाराष्ट्रामध्ये इंग्रज अधिकाऱ्यांच्या पायात पत्र्या ठोकायचं काम केलं आणि या मोठी चळवळ स्वातंत्र्यासाठी उभी केली. तुम्ही जर क्रांतिसिंह नाना पाटलाच्या काळात जन्माला आले असते तर तुम्ही क्रांतिसिंह नाना पाटला बरोबर असते का इंग्रजा बरोबर असते? सांगा. हे पोरांनो, कोणाबरोबर असते? नाना पाटला बरोबर असते. आणि क्रांतिसिंह नाना पाटील जर आज जिवंत असते तर ते तुमच्या बाजूने असते का प्रताप चिखलीकरच्या बाजूने असते? बोला. तुम्हाला समजत नाही का मी काय बोलतोय ते? लढावं लागेल, संघर्ष करावा लागेल, भांडावं लागेल. संघर्षाचा मार्ग आपण निवडलेला आहे. सत्तेपेक्षा सामान्य माणसाची ताकद मोठी असते, लक्षात ठेवा. हे आपल्या महाराष्ट्रातल्या, आपल्या देशातल्या विद्यार्थ्यांनी दिल्लीमध्ये जंतर मंतरला दाखवून दिलं. राजनाथ सिंह म्हणले, इस्तीफा लेने वाली हमारी सरकार नहीं है. आणि पुढच्या 4 दिवसात इस्तीफा घेतला. पोरांनी घेतला की नाही घेतला? अरे पोलीस दंडे मारायचे तर पोरं सांगायचे और मारो. आणि तुम्ही तिकडे पोलीसची गाडी पाहिली म्हणून येतो. इतका आपल्याला धीड बनावं लागेल, इतका आपल्याला धाडसी बनावं लागेल. महाराष्ट्रात स्वर्गीय शरद जोशी साहेबांच्या काळामध्ये 80च्या दशकामध्ये शेतकरी चळवळीला जे गतवैभव होतं ते गतवैभव पुन्हा प्राप्त करून देण्यासाठी हा रविकांत तुपकर उभा जन्म मी पुऱ्या महाराष्ट्रात फिरण्यासाठी घालणार आहे. फक्त तुमची साथ भावांनो मला पाहिजे, लक्षात. तुम्ही साथ देणार आहे की नाही देणार आहे? तुम्ही सोबत राहाल की नाही राहाल? मी पण एक बाकी पुढाऱ्यांसारखा सत्तेत जाऊन कधी आमदार होऊ शकलो असतो. मागच्या दारांना मलाही जाता आलं असतं, पण मी गेलो नाही. कारण माझी कमिटमेंट तुमच्या सोबत आहे. मला नाही जायचंय, मला तुमच्या सोबत माझं आयुष्य घालवायचं आहे. मी सत्याचा मार्ग निवडलेला आहे, मी संघर्षाचा मार्ग निवडलेला आहे. माणूस किती वेळा आमदार होता त्याला महत्व नाही, माणूस किती वेळा खासदार होता त्याला महत्व नाही, माणूस किती इमानदारीनं जगला त्याला जास्त महत्व आहे, लक्षात ठेवा. गणपतराव देशमुख सांगोल्याचे शेतकरी कामगार पक्षाकडून 11 वेळा निवडून आले, गिनीज बुकमध्ये रेकॉर्ड झाला. ठरवलं असतं तर गणपतराव आयुष्यभर मंत्री राहू शकले असते. पण गणपतराव बाबांनी वयाच्या 90-95 वर्षाच्या वयामध्ये आमदार असताना एसटीनं प्रवास केला की नाही केला? आणि तुमच्या भागातले पुढारी ईडीच्या भीतीनं, सीबीआयच्या भीतीनं सत्ता पक्षात जाऊन बसले. आणि हे काय मर्दानगीच्या गप्पा मारतात? हे काय संघर्षाच्या गप्पा मारतील? हे भित्री भाऊबाई आहेत, हे बेकार आहेत, हे मर्द नाही. मर्द म्हणजे कोण? जो अन्यायाच्या विरोधात आयुष्यभर संघर्ष करतो तो खरा मर्द असतो, लक्षात ठेवा. छत्रपती शिवाजी राजांनी मर्दाची व्याख्या सांगितली आहे. मर्द म्हणजे कोण? ज्याच्यावर अन्याय होतो त्याला संरक्षण देतो आणि अन्याय करणाऱ्याच्या मुस्कळात लावतो तो खरा मर्द असतो. ही छत्रपतींची मर्दाची व्याख्या आहे. 2-4 लेकरं पैदा केले म्हणजे माणूस मर्द होत नाही. मग कुत्रीले बी 12-12 पिल्ले होते. छत्रपतींनी मर्दाची व्याख्या केलेली आहे. आमचे मराठवाड्याचे अध्यक्ष गजानन कावरखे यांना या सरकारने तडीपार करायचं ठरवलं आहे 1 वर्षासाठी.
हा माणसाने मार्ग निवड बदलला का? माझा बुलढाण्याचा जिल्हाध्यक्ष डॉक्टर ज्ञानेश्वर टाले 9 जिल्ह्यातून 1 वर्षासाठी तडीपार केलं, पण मार्ग बदलला नाही. आमचा मार्ग ठरलेला आहे. आम्ही तुमच्या सोबत आहोत. आम्ही तुमच्या सोबत आहोत. आणि तुम्ही प्रतापराव पाटला सोबत आहे, है ना? लक्षात घ्या, सत्याच्या बाजूने माणसाला लढलं पाहिजे, संघर्ष केला पाहिजे. आज काय शेतकऱ्यांसमोर अडचणी नाही हो. आज 50 एकरावाल्या शेतकऱ्याला बी वाटतं आत्महत्या करून मरून जा. 25 एकरावाल्याची पण हीच अवस्था आहे. सरकारनं सोयाबीनला भाव दिला नाही, कापसाला भाव दिला नाही. मागच्या वर्षी 7,500 1 क्विंटल पिकवायला लावले सोयाबीनला, आणि भाव घेतला किती घेतला? 4,000 3,500. मग या वर्षी सोयाबीनचं आंदोलन उभं करायचं का? खरंच सांगा, नाही तर आम्हाला पुढे घाला, तुम्ही घरी राहा बुदडीत. सरकारनं जी आता कर्जमाफी केली आहे, ही कर्जमाफी नाही, ही सरकारनं आणलेली OTH ची स्कीम आहे, वन टाइम सेटलमेंट आहे. अरे अशा स्कीम तर बँका अनेक वेळा आणतात. जे कर्ज वसूल होत नाही लवकर, त्या कर्जदारासाठी OTH ची स्कीम बँका आणत असते. समजा तुम्ही कर्ज घेतले 5 लाख, तुमच्यावर झाले 15 लाख. बँका म्हणते 10 वर्ष झाले तुम्ही कर्ज फेडलं नाही, तुम्ही किती भरू शकता सांगा. आणि 2-3 लाखात ते कर्ज बँका निपटून टाकते. बरोबर आहे का? बरोबर आहे का? हा. पण सरकारनं ती स्कीम नव्याने आणली आहे. आता सरकार मुद्दल भरणार तुमच्या कर्जाचं, आणि व्याज मात्र बँका तुम्हाला सोडून देणार. आणि तुमचं सिबिल खराब होणार. उद्या तुमच्या मुलाला एज्युकेशन लोन लागलं तर तुम्हाला मिळणार नाही, तुम्हाला होम लोन लागलं मिळणार नाही, तुम्हाला व्यापारी कर्ज लागलं मिळणार नाही. बरोबर आहे का चूक आहे? मग 56 लाख शेतकऱ्यांचं सिबिल खराब करण्याचा अधिकार या राज्य सरकारला कुणी दिला, हा खऱ्या अर्थानं आमचा प्रश्न आहे. हे तुमच्या डोक्यातच नाही. रेग्युलर कर्ज भरणारे शेतकरी आहेत, त्यांना फक्त 50,000 रुपये द्यायचे यांनी ठरवलंय. रेग्युलर कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांनी काय चूक केली हो? त्यांना पण 2 लाख रुपये सरसकट कर्जमाफी मिळाली पाहिजे, अनुदान मिळालं पाहिजे, अशी मागणी आजच्या मेळाव्यातून आपल्याला करायची. ITR भरणारे जे शेतकरी आहेत, आता मी शेतकरी आहे, मी ITR भरतो, कारण मला इतर लोन मिळवायसाठी ITR भरणं कंपल्सरी आहे. इतर लोन घ्यायसाठी ITR भरणाऱ्या शेतकऱ्याचाही समावेश हा कर्जमाफीमध्ये झाला पाहिजे. बँकांनी शेतकऱ्याची परवानगी न घेता परस्पर पुनर्गठन केलंय, त्याही शेतकऱ्यांचा कर्जमाफीमध्ये समावेश झाला पाहिजे. आणि तिन्ही कर्जमाफीतून जे लोक सुटले, म्हणजे पवार साहेबाची कर्जमाफी, फडणवीस साहेबाची कर्जमाफी आणि उद्धव साहेबाची कर्जमाफी, तिन्ही कर्जमाफीतून जे लोक सुटले त्याही लोकांचा समावेश या कर्जमाफीमध्ये झाला पाहिजे. ही मागणी या शेतकरी मेळाव्याच्या माध्यमातून सरकारला आमची आहे. बरोबर आहे का नाही? जंगली जनावरांचा पिकांना त्रास होतो म्हणून शेतीला मजबूत कंपाऊंड करून दिलं पाहिजे, ही सुद्धा आपली मागणी आहे. आपले कोण गृहस्थ आहे त्यांनी आंदोलन केलं? विठ्ठल हरी. बसा बसा बसा, नमस्कार करा सगळ्यांना. या माणसाने लढाई लढली आहे. तुमचा हाच तालुका का? कंधार तालुका? बसा. हे लोक साथ देतात का तुम्हाला? बाकीचे लोक थोडंफार देतात, जास्त नाही. या माणसाने आयुष्य तुमच्यासाठी घालवायचं आणि तुम्ही त्यांना पुन्हा आंदोलन केल्यावर विचारायचं कधी होणार आहे, आणि तुम्ही घरी. चालणार नाही. आज जंगली जनावरांचा शेतीला मोठा त्रास होतोय. 50% उत्पादनावर त्याचा परिणाम होतो आहे. रोही, हरणं, रानडुक्कर, गवे, त्रास होतो की नाही होतो? मग शेतीला कंपाऊंड पाहिजे की नाही पाहिजे? मग त्याच्यासाठी सुद्धा येणाऱ्या काळात आंदोलन आपल्याला करायचं आहे. सोयाबीन कापसाच्या भाववाढीसाठी आंदोलन करायचं आहे. पीक विम्याची जुनी योजना लागू ठेवा, ही नवीन योजना बोगस आहे.
4 ट्रिगरवाली योजना लागू करा, ही सुद्धा मागणी आपल्याला या आंदोलनाच्या माध्यमातून करायची आहे. या महिन्यामध्ये एक मोठं आंदोलन महाराष्ट्रामध्ये आपल्याला उभं करायचं आहे. तुम्ही साथ देणार आहे की नाही देणार आहे? का शहाजी शिंदे आणि बालाजी पाटील आगे बढवून तुम्ही घरी? असं करू नका गड्या. लढा. बाळासाहेब पाटील आहेत आपले, बाळासाहेब आहेत जिल्हाध्यक्ष आपले बाळासाहेब जाधव, त्यांच्या पाठीशी उभं राहा. गोमासे सरांसारखी माणसं आहेत, ती चळवळीला मदत करतात, त्यांच्यावर पाठीमागे उभं राहा. चांगल्या लोकांच्या पाठीमागे उभं राहा. मी तुम्हाला दाव्याने सांगतो, महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांमध्ये जनजागृती मी करणार आहे. मी एकदा छातीला माती लावून तुमच्यासाठी शेवटची लढाई लढणार आहे. तुम्ही साथ दिली तर ठीक, आणि नाही साथ दिली तर मी पण हे चळवळीचं काम थांबवून टाकणार आहे. थांबू का? अरे तुम्हाला तुमच्या बाजूनं बोलणारं आता काळं कुत्रं बी राहिलं नाही ना. कोण बोलतंय हो तुमच्या बाजूनं? हे आम्ही स्टेजवरचे सोडलं तर कोणीच तुमच्या बाजून बोलायला तयार नाही आता, आहे का? ते जाऊ द्या, कोण कुणीकडे गेलं त्याच्याशी आपल्याला काही घेणं देणं नाही, पण किमान आपण ठिकाणावर असलो पाहिजे की नाही. आपली लढाई लढायला कोण दिल्लीत येणार नाही, आपली लढाई लढायला कोण मुंबईत येणार नाही. आपली लढाई ही आपल्यालाच लढावी लागेल. लक्षात ठेवा, लेकरू रडल्याशिवाय जशी त्याची माय त्याला दूध पाजत नाही, तसं तुम्ही बोंबलल्याशिवाय सरकार वठणीवर येणार नाही, ही गोष्ट लक्षात ठेवा. सरकारने यावेळी ठरवलं होतं 2019ला ज्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली त्यांना या कर्जमाफीत घ्यायचं नाही. या 2 वर्षामध्ये आम्ही अशा सभा महाराष्ट्रभर प्रचंड घेतल्या. कर्जमुक्तीचं आंदोलन या 2 वर्षामध्ये आम्ही उभं केलं. शेकडो सभा घेतल्या. नांदेड जिल्ह्यामध्ये आम्ही सोनखेडला भर पावसामध्ये सभा घेतली, लक्ष्मणच्या गावामध्ये कर्जमुक्तीची. राज्यभर आंदोलन पेटवलं. तेव्हा नागपूरमध्ये आंदोलन केलं. मग सरकार कर्जमाफीला तयार झालं, कर्जमुक्तीला. आणि आता अटी घातल्यावर पुन्हा मी बुलढाण्यामध्ये उपोषणाला बसलो. 5 दिवस झाल्यावर सरकारच्या वतीनं गिरीश महाजन आले, चर्चा केली. 4 दिवसात बैठक लावतो म्हणले. 18 दिवस झाले तरी निरोप नव्हता. म्हणलं हे काही गडी आता आपल्याला बोलवत नाही. मग मी माझ्या सगळ्या सहकाऱ्यांना घेऊन 15 दिवसाच्या तयारीनं मुंबईला गेलो. 15 दिवसाच्या तयारीनं, असंच नाही गेलो. 15 दिवसाचं अन्नधान्य सोबत घेतलं, आचारी सोबत घेतले, खाण्यापिण्याची व्यवस्था सोबत घेतली. आणि एका टीमनं माझ्या नेतृत्वाखाली विधान भवनात घुसण्याचा प्रयत्न केला. आम्हाला अटक झाल्यावर आमचे सहकारी श्रीराम चलवाड आणि आमच्या युवा सहकाऱ्यांनी झाडावर चढून आंदोलन केलं. पाहिलं का टीव्हीवर? पाहिलं का? तुम्ही जरा इकडं बॉर्डरवर येत असल्यामुळे तुम्हाला मराठी कमी कळते का हो? हमारे कुछ लोग पेड़ पे चढ़ के आंदोलन किए, आपने देखा क्या? हाँ, ये हुई ना बात. मग मला सांगायचं ना बाळासाहेब यांना, हिंदी कळते मराठी कळत नाही. तुमचे चेहरे पाहिल्यावर तर माझ्यासारखा माणूस बी कोमात चालला जाईल बुवा. तुमचे चेहरे असे जसे काही पुऱ्या भारताचं टेन्शन तुमच्या डोक्यावर आहे. जरा खुश राहा. आता झालंय वाटलं, हे बघा असं बी झालंय तसं बी झालंय की नाही आता. मग जरा खुश राहायचा प्रयत्न करा ना. मग आमचे सहकारी झाडावर चढले. अधिवेशन सुरू होतं, सरकार हादरलं. मग मला सरकारमधल्या मंत्र्यांचे किमान 25 फोन आले अर्ध्या दिवसामध्ये. थांबवा, आम्ही चर्चा करतो. चर्चा नाही, निर्णय पाहिजे. नुसती चर्चा नाही, निर्णय लागेल. मग मला एक मोठे पोलीस अधिकारी मुंबईचे भेटायला आले. क्या करोगे? मतलब आज पेड़ पे चढ़े हैं, कल CST पे रेलवे अड़ाएंगे, परसों अटल सेतु जाम करेंगे, फ्रीवे भी जाम करेंगे, पुणे मुंबई हाईवे भी जाम करेंगे, और विमानतळावरून मुंबईचा एकही विमान आम्ही उडू देणार नाही. अशा सगळ्या टीम आम्ही मुंबईमध्ये 2000 लोक म्हटलं घुसवलेले आहेत. सरकारची फाटली. त्यांनी वर निरोप दिला. मुख्यमंत्र्यांनी मला फोन केला, आम्ही चर्चेला तयार आहे. चर्चा नाही साहेब, निर्णय पाहिजे, निर्णय. अहो सरकारकडे पैसे नाही, निर्णय कसा घेणार? ते काही सांगू नका, निर्णय लागेल.
मग मी त्यांना आकडेवारीसहित फोनवर लक्षात आणून दिलं आणि मग रात्री फोनवर बोलणं झाल्यावर दुसऱ्या दिवशी आमच्या बैठकीमध्ये त्यांनी 2019चे माफीत बसलेले लोक या माफीत घेण्याचा निर्णय घेतला. असं सहज झालं का ते? तुम्हाला काय वाटतं? ते होणार होतं ना, आम्ही आंदोलन केलं. काही लोक काय म्हणतात, तुमचं टायमिंग बरोबर बसलं. अरे छोट्या टायमिंग नाही बसलं, आम्ही घोडा लावला. टायमिंग कशाचं बसलं? घोडा कसा लावायचा आम्हाला चांगला कळतो. नागरा सगळं बैल कशी लावायची ते बी आम्हाला चांगलं कळतं. पण तुमच्या डोक्यात काय आहे? आंदोलन करून काही होत नसते, उपोषण करून काही होत नसते, मोर्चा काढून काही होत नसते. मग गोधडीत झोपून होत असते का छोटे? हे जे नकारात्मक विचाराचे लोक आहेत याला बाजूला काढा. आता ते मुलं दिल्लीला बसले होते ना जंतर मंतरवर, काही लोक काय म्हणायचे, कुछ नाही होता. मग धर्मेंद्र प्रधानचा इस्तीफा झाल्यावर तेच लोक काय म्हणले, अच्छा हो गया. आता काय म्हणले, ज्यांना चीनमधून फंड आला त्यांना अमेरिकेतून फंड आला. अहो हे एवढे खतरनाक आहेत सरकारमधल्या लोकांचे ट्रोलर्स. आता मी निवडणुकीला लोकसभेला उभं राहिलो, मी तगडी फाईट दिली. 4 विधानसभा मतदारसंघात महायुती आणि महाविकास आघाडीपेक्षा मी लीड घेतला. 2.5 लाख मतं मला शेतकऱ्यांनी दिली आमच्या जिल्ह्यामध्ये. मी थोड्या फरकाने पडलो. तर आमच्या विरोधक काय म्हणतात, रविकांत तुपकरनं आमक्याने उभं केलं होतं. अरे छोटे, आम्ही कर्ज काढू बेजार आहे. म्हणजे काय शेतकऱ्याच्या पोरांनी निवडणुका लढवायच्याच नाही का? आमची पोरं काय सभागृहात गेलीच पाहिजे नाही का? आमदाराचीच पोरं गेली पाहिजे, खासदाराचीच पोरं गेली पाहिजे? चालणार नाही. या प्रस्थापितांच्या विरोधामध्ये सामान्य घरातली महाराष्ट्रातली पोरं विधानसभेच्या सभागृहात गेली पाहिजे. त्याच्यासाठी मी जीवाचं रान करणार आहे. रविकांत तुपकरनं 22 वर्ष मी माझ्या आयुष्याच्या चळवळीला दिले आहे. मी अजून उर्वरित आयुष्य तुमच्यासाठी देतो. पण मला ही सगळी व्यासपीठावर बसलेली या फाटक्या घरातली पोरं मला विधानसभेच्या सभागृहामध्ये तुमच्यासाठी पाठवायची आहेत. हे माझं ध्येय आहे. मी नेतृत्वाचे पाय कापणारा माणूस नाही, नेते घडवणारा माणूस आहे. लक्षात ठेवा, नेते निर्माण करणारा मी माणूस आहे. ती कला माझ्याजवळ आहे, ती क्षमता माझ्याजवळ आहे. ज्याच्यामध्ये प्रतिभा आहे त्याची प्रतिभा फुलवण्याचं काम मला जमतं. मेहनत करण्याची तयारी आहे. मी काय बाकी पुढाऱ्यांसारखा आतल्या अंगाने पैसे घेणारा खंडरीवाला माणूस नाही. जे करतो ते छाती ठोकपणे करतो, इमानदारीने करतो. कुणाच्याही बापाला न घाबरता अनेक पुढाऱ्यांच्या उरावर नाचण्याचं काम मी अनेक वर्षापासून करतो. मला पाहिजे 2029 मध्ये शेतकरी चळवळीच्या माध्यमातून काही आमदार विधानसभेच्या सभागृहामध्ये आपले जिल्हेवाले गेले पाहिजे. हे माझं टार्गेट आहे. नाहीतर तुमचं बी कसं आहे, कर्जमाफी मिळवायला आम्ही आणि मतदान हाणायला मुठभर चिवडा, घोटभर दारू, पाठीभर रसा आणि 5 वर्ष बोंबलत बसा. अशी तुमची अवस्था आहे. ही अवस्था करू नका. फाटक्या घरातली पोरं गेली पाहिजे. 2029ला शेतकऱ्यांसाठी भांडणारे 50 आमदार या सभागृहामध्ये गेले पाहिजे. हे डोक्यात ठेवा. महाराष्ट्रातून 50 आमदार गेले पाहिजे. शेतकऱ्याच्या प्रश्नावर सभागृह बंद पाडता आलं पाहिजे. 50 आमदार जर सभागृहाच्या बाहेर बसले तर मुख्यमंत्र्याला सुद्धा सभागृहातून बाहेर येऊ द्यायचं नाही, कोंडून टाकायचं. अशी हिंमत असणारे तर बाणपोरं त्या सभागृहामध्ये आम्हाला पाठवायचे. आणि त्याच्यासाठी तुमची सगळ्यांची मदत आम्हाला लागणार आहे. एक व्यापक आंदोलन या महाराष्ट्रामध्ये आपल्याला सरसकट कर्जमुक्तीसाठी, हक्काच्या पीक विम्यासाठी आपल्याला उभं करायचं आहे. आणि त्याच्यासाठी महाराष्ट्राचा दौरा आम्ही करतोय. तुमची सगळ्यांची साथ भावांनो ठेवा. देणार की नाही देणार? का फक्त होच देणार ना? या लढणाऱ्या माणसांच्या सोबत राहा. हा ठेका काय फक्त बाळासाहेब जाधव, शहाजी शिंदे आणि बालाजी पाटलांनी घेतला नाही, त्यांच्या सहकार्याने घेतला नाही, लक्ष्मणनी घेतला नाही. तुमची सगळ्यांची जबाबदारी आहे. ही सगळी तरुण पोरं, ही लढणारी माणसं तुमच्या झोळीमध्ये मी टाकलेली आहे. त्यांना मदत करा, त्यांच्या पाठीशी उभा राहा.
त्यांना जिथं जिथं शक्य होईल तिथे तिथं मदत करा अशी माझी तुम्हाला विनंती आहे. मी तुम्हाला दाव्याने सांगतो, स्वर्गीय शरद जोशी साहेबाच्या काळामध्ये ज्या पद्धतीने नांदेड जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांची संघटना मजबूत होती, ते जुने दिवस मी वापस आणून दाखवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, हा माझा तुम्हाला शब्द आहे. फक्त तुम्ही साथ द्या. आज तुम्ही आमचा सत्कार केला, आज तुम्ही आमचा सन्मान केला, तुम्ही एवढे मोठे हार आमच्या गळ्यात टाकले, पाकळ्या आमच्यावर उधळवल्या, याच्यातली एकही पाकळी मी वाया जाऊ देणार नाही, हा माझा तुम्हाला शब्द आहे. या नांदेडच्या भूमीमध्ये शब्द आपला पक्का है, जो बोलता हो वो करता हो, और जो नहीं बोलता हो वो भी ताकत से करता. ही आपली हिस्ट्री आहे. त्यामुळं तरुण पोरांच्या सोबत राहा आणि क्रांतिसिंह नाना पाटलांच्या या जयंतीच्या पार्श्वभूमीवर निर्णय घ्यायचा आहे की आयुष्य याच्या त्याच्या मागे हिंडल्यापेक्षा आपल्याला आपलं संपूर्ण आयुष्य चळवळीसाठी समर्पित करायचं. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शहाजी पाटील शिंदे, कैलास पाटील चिखलीकर, तुम्ही भी चिखलीकर आहे का? हा, सगळे चिखलीकर तिकडे, थोडी आमच्याकडे पण चांगले चिखलीकर आहेत की. बालाजी पाटील कदम, गंगाधर पाटील जावळे, सतीश भाऊ लामदरे, अर्जुन पाटील कुटे, कल्याणजी कस्तुरे आणि त्यांची सगळ्या टीमचं मी मनापासून अभिनंदन करतो, स्वागत करतो. कार्यक्रमाचे अध्यक्ष केशव पाटील यांचंही मी स्वागत करतो. त्यांनी या कार्यक्रमाचं अध्यक्ष स्थान स्वीकारलं, त्याचंही कौतुक करतो. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, क्रांतिसिंह नाना पाटलाच्या जयंतीच्या निमित्ताने एक संकल्प करू की इथून पुढे कोणत्याही शेतकऱ्यांनी आत्महत्या करायची नाही. किती वाईट वेळ आली तरी चालेल, 2-4 धण्याला ठोका, 4-5 आमदाराला हाना, 2-4 मंत्र्याला हाना, पण मरायचं नाही हे पक्का डोक्यात ठेवा. मरने का नाही, मारने का. मरायचं नाही. नो सुसाइड. आत्महत्या नाही करेंगे. अरे ज्यांनी आमच्यावर आत्महत्या करायची वेळ आणली त्यांच्या गचंड्या धरून भर चौकात त्यांच्या छातीवर बसू, पण आत्महत्या करणार नाही ही शपथ आजच्या मेळाव्यामध्ये सगळ्या शेतकऱ्यांनी घरी घेऊन जायची. बरोबर की चोर? मरायचं नाही. आणि जो अंगावर येईल त्याला शिंगावर घेऊ, हे डोक्यात ठेवा. आणि मी या भागातल्या पुढाऱ्यांना सांगून ठेवतो, चळवळीमध्ये काम करणाऱ्या कुठल्याही कार्यकर्त्याच्या केसाला जरी धक्का लावायचा प्रयत्न केला तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून हजारो तरुण पोरांची फौज या कंधार आणि नांदेडमध्ये आणल्याशिवाय मी राहणार नाही, हा माझा तुम्हाला शब्द आहे. तुम्ही काळजी करू नका. तुमच्या केसाला धक्का तर माझ्या हृदयाला धक्का आहे. 100च्या वर पोलीस केसेस मी अंगावर घेतलेले आहे. तुमच्यासाठी अजून 100 केसेस मी अंगावर घेईल, पण शेतकऱ्याच्या पोराच्या केसाला सुद्धा धक्का लागणार नाही. ही जबाबदारी आमची आहे, ही तुमची नाही, लक्षात ठेवा. म्हणून या पुढाऱ्यांना सांगतो की आमच्या नादाला लागू नका. आम्ही तसे बी बिघडेले ना असे बी बिघडेले. बरोबर आहे का? हे बा आपलं असं बी पांगेल आहे तसं बी पांगेल आहे. हम जख्मी शेर है, हमारे नाम में मत लगो. तुम तुम्हारा काम करो और किसानों के खिलाफ में काम करेंगे तो तुमको भी नांगरा सकट बैल लावू, घोडे लावू. बरोबर आहे का? चूक आहे. त्यामुळं आजच्या कार्यक्रमाने मला एक ऊर्जा मिळाली, मला एक आनंद मिळाला. आणि एवढा मोठा सत्कार, एवढा मोठा कार्यक्रम तुम्ही अतिशय जोशामध्ये घेतला, त्याबद्दल तुमचं सगळ्यांचं मनापासून कौतुक करतो. आणि इथून पुढं महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पायाला भिंगरी लावून प्रत्येक गावात फिरीन. शेतकऱ्यांची मजबूत संघटना जोपर्यंत उभी राहणार नाही तोपर्यंत हा पठ्ठ्या मैदान सोडणार नाही, हा शब्द तुम्हाला या निमित्तानं देतो आणि माझ्या शब्दांना विराम देतो. जय